नमस्कार श्रोतेहो. आज आपण एक छोटीशी सहल करणार आहोत द टेंट सिटी धोरडो गुजरातची. गुजरात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते भगवान श्रीकृष्णांची द्वारका. गुजरात म्हणजे विविध पदार्थांची रेलचेल. खमण, हांडवो, सुरती लोचो, खिचू, उंधियू, जेठालालला आवडणारं जलेबीने फाफडा. ओ माय गॉड, तोंडाला पाणी सुटलं. नवरात्रीच्या दांडिया त्या ठेक्यावर गरबा करण्यास उद्युक्त करणारी फाल्गुनी पाठक यांची गाणी. आपल्या लाडक्या पंतप्रधानांचे गुजरात राज्य. उत्तरायणमध्ये साजरा होणारा पतंग उत्सव अँड व्हॉट नॉट. तर गुजरात ट्रिप करण्याचं मग आमचंही ठरलं. आमचं पहिलं डेस्टिनेशन होते कच्छचे रणोत्सव. नवा वेगळा एक्सपिरियन्स घ्यावा असा विचार मनात आला आणि आम्ही अहमदाबादला दुपारी 3:50च्या फ्लाईटने गेलो. तो माझा पहिला विमान प्रवास माझ्या भाचीमुळे शक्य झाला. तिथून रात्री लक्झरीने भुजला गेलो. तिथे त्यांचे पिकअप पॉइंट होते. सकाळी 6 वाजता वगैरे पोहोचलो. तिथे फ्रेश झालो. चहा कॉफी देण्यात आली. डिसेंबर महिना असल्याने कडाक्याची थंडी होती. इतर वेगवेगळ्या राज्यातली लोकं पण येत होती. भुजहून पिकअप होतं. 8:30ला रणोत्सवसाठी आयोजकांच्या बसने निघालो. सामानासाठी नंबर दिले होते. ते त्यांनीच लोड केले. नंतर आमचं सामान आमच्या टेंटपाशी मिळणार होतं. भुज ते रणोत्सव द टेंट सिटी धोरडोचे अंतर अंदाजे आहे 85 किमी, ज्यास सुमारे 1.25 तास लागतात. सोबत स्नॅक्स दिले होते. मध्ये भिरांडियारा गावामध्ये टी ब्रेक. फ्रेश होण्यासाठी बस थांबली. नंतर रणोत्सव 12:30ला चेक इन केले. क्लस्टर ए, बी, सी, डी असे टेंट हाऊसेस होते. त्यात आम्हाला एम मिळाला. टेंटमध्ये अटॅच लॅट्रिन बाथरूम होती. व्यवस्थित सोय होती, एखाद्या हॉटेलमध्ये जशी असावी अगदी तशी. आमचं सामान टेंट हाऊस समोर ठेवले होते. ते आत ठेवून लंच घ्यायला जायचे होते. आत फिरण्यासाठी गॉल्फ कार्ट, छोटी ट्रेन नेहमी अवेलेबल असते. प्रत्येक क्लस्टरसमोर रणोत्सवचे प्रतिनिधी असतात. त्यांना सांगितलं की ते गॉल्फ कार्ट किंवा ट्रेन बोलवून देतात. नंतर आम्ही डायनिंग हॉलला गेलो. मस्त गुजराती काठियावाडी जेवणाचा आस्वाद घेतला. थोडं फिरलो. मग 4 वाजता हायटी होती. त्यातसुद्धा भरपूर पदार्थांची रेलचेल. भारतीय विदेशी टुरिस्ट सगळेच एन्जॉय करत होते. नंतर कच्छ रणला गेलो. 20 मिनिटं लागली असतील. नंतर कॅमल राईड घेतली. अर्धा-पाऊण तास फिरलो. व्हाईट रण हे मिठाचे आहे. मी पॅरामॉटरिंग केले. वरून खाली पाहताना भीती वाटत होती, पण नंतर येणं होईल का नाही असा विचार करून हिंमत केली. सनसेट. केशरी रंगाची उधळण पांढऱ्याशुभ्र गालिच्यावर पसरवून, सूर्यास्ताचा सुंदर नजारा डोळ्यात साठवून 7:00 वगैरे वाजता बारत आलो. फ्रेश होऊन थोडा आराम केला. 8:00 वाजता डिनरसाठी पुन्हा आमची स्वारी ट्रेननी डायनिंग हॉलकडे गेली. रात्रीचे जेवण पण उत्तमच होतं. सोबत संगीताची साथ. एक तरुण गिटार घेऊन गाणी गात होता. आम्ही त्याला आमच्या आवडीचं गाणं गायला सांगितलं. जेवण आटोपून आत कल्चरल ॲक्टिव्हिटीचे आयोजन केले होते. गुजराती पारंपरिक नृत्य सादर केले जात होते. पपेट शो, मेहंदी काढायची असल्यास काढून देत होते. कुणाला गरबा करायचा असल्यास डान्स फ्लोअरवर यायला सांगितले. 100-150 लोकांच्या क्राऊडमधून माझी 5 वर्षाची नात एकटी गेली. नंतर तिला पाहून एकेकाने एक जण पटापट आले. लहान मुलांमध्ये भीती संकोच नसतो. नंतर आफ्रिकन डान्स सादर केले आणि शेवटी स्टँडअप कॉमेडीने दिवसाची सांगता झाली. रात्रीचे 12 कसे वाजले कळलंच नाही. रोज सकाळी 6च्या दरम्यान चहा कॉफीसाठी मुलगा चाय चाय म्हणून फिरतो. कारण बऱ्याच जणांना लवकर चहा हवा असतो. दुसऱ्या दिवशी सनराईजसाठी सगळे मेन गेटपाशी जमले. तिथून त्यांची गाडी घेऊन जाते. पुन्हा सकाळी काही इनहाऊस ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यामध्ये योगा पण होता. थोडा शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर मधल्या वेळेत घ्यावा. कारण नंतर जेवण झाल्यावर 3:30च्या दरम्यान त्यांनी आम्हाला काळो डुंगर येथे नेले. काळो डुंगर ह्याचा अर्थ ब्लॅक हिल. इथून पाकिस्तान सीमा जवळ असल्याने काळो डुंगरच्या वरच्या बाजूला लष्कराची चौकी आहे आणि इथून पलीकडे फक्त लष्करी जवानांना परवानगी आहे. कच्छच्या धोरडोपासून 48 किमी अंतरावर आहे. काळो डुंगर किंवा काळा डुंगर ही गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खवडा शहराजवळ स्थित एक डोंगर आहे. 458 मीटर उंचीवर वसलेला आहे. या डोंगरावर ब्रह्मा, भगवान विष्णू
आणि भगवान शिवच्या 3 डोक्यांचे अवतार भगवान दत्तात्रेयांचे 400 वर्षांचे जुने मंदिर आहे. पौराणिक कथा अशी आहे की जेव्हा दत्तात्रेय पृथ्वीवर चालत होते तेव्हा ते काळ्या डोंगरावर थांबले. तिथे त्यांनी अनेक भुकेलेले कोल्हे पाहिले आणि त्यांना त्यांचे शरीर खायला दिले. जेव्हा कोल्हे दत्तात्रेयांचे शरीर खाऊ लागले तेव्हा त्यांचे शरीर आपोआप पुन्हा निर्माण झाले. मंदिराचे पुजारी रोज सकाळी आणि संध्याकाळी आरतीनंतर अन्न तयार करतात आणि ते कोल्ह्यांना खाऊन देऊन ही प्रथा आजही लोक पाळतात. या ठिकाणचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे आहे मॅग्नेटिक फील्ड एरिया, चुंबकीय क्षेत्र. काळोडुंगरला जाताना मध्ये आम्हाला गांधीनू गाम लागले. जानेवारी 2001 मध्ये जो विनाशकारी भूकंप झाला त्याने लाखो रहिवासी बेघर झाले, गावे आणि वाडे उद्ध्वस्त झाले. गांधीनू गामचा भूकंपानंतर पुनर्विकास करण्यात आला. स्थानिक हस्तकला विकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून स्थानिक आर्थिक स्थिती सुधारली. गावातील प्रत्येक घर हे तेथील पारंपरिक शैली आणि संस्कृतीचे उदाहरण आहे. तिथे आम्ही शॉपिंग केली. परतायला 7:01 वगैरे वाजले. वर चढून गेल्याने थकलो होतो. दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता चेकआउट करायचे होते. तेव्हा कॉम्प्लिमेंटरी म्हणून स्मृतिवन भुज भूकंप म्युझियम दाखवले गेले. चेक इन ते चेकआउट कुठेच नाव ठेवायला जागा नाही. एकदम शाही ट्रीटमेंट, शांत उत्साही वातावरणात सहल उत्तान झाली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कच्छ रणचा इतका मस्त उपयोग केला गेला आहे. देशी विदेशी पर्यटक गुजराती पारंपरिक पद्धतीचे नृत्य, कलाकुसलीच्या वस्तूंचा आणि जेवणाचा अनुभव घेत होते. एकदम पैसा वसूल ट्रिप होती. त्याच्या आठवणी आयुष्यभर मनात जागा करतात. तर श्रोते हो, रणोत्सवाचा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊन पहा. आपला देश इतका सुंदर समृद्ध विविध परंपरांनी नटलेला आहे. इतके प्रेक्षणीय ठिकाणं आहेत की ते सर्व पाहण्यात आयुष्य कमी पडेल. खूप अभिमान वाटतो की आपण भारताचे नागरिक आहोत. जर तुम्हाला तुमचा एखादा प्रवासवर्णन, स्वरचित कथा ह्या चॅनलच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील ईमेल आयडीवर संपर्क करा. तुम्ही या चॅनलवर नवीन आल्या असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. ह्या चॅनलमध्ये प्रवासवर्णन, कथा मालिका, लघुकथा ऐकायला पाहायला मिळतील. आवडल्यास कॉमेंट आणि शेअर करा. तोपर्यंत गुड बाय.